कारण जसं मी म्हटलं की आज एक महत्त्वाची घडामोड झाली आहे आणि या सगळ्यांबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे. खूप खूप स्वागत आहे आदित्यजी. धन्यवाद. पॉईंटमध्ये टू द पॉईंट आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे. आम्ही नेहमीच म्हणजे एकच प्रश्न बस झाला आता. नाही प्रश्न आणि खूप एकच आहेत. उत्तर. नाही प्रश्न खूप आहेत पण प्रत्येक उत्तर टू द पॉईंट असावं अशी आमची अपेक्षा आहे. आदित्यजी सुरुवात आजच्यापासूनच करायची. आज जसं मी म्हटलं की अनेक दिवस चर्चा होती, खरं तर अनेक वर्ष तुमच्या पक्षातल्या आणि मुंबईतल्या पक्षाला मानणाऱ्या दोन्ही पक्षांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची ती युती आज घोषित झाली. थोडंसं गेले काही दिवस भेटीगाठी होत होत्या, थोडं लांबलं असं वाटत नाही का? तुम्हाला खरं सांगायचं तर जे काही इमोशन्स आम्ही बघत आहोत, जे काही लोकांच्या भावना आम्ही पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात असेल, ह्या खूप वेगळ्या आहेत आत्ता तरी. म्हणजे दोन्ही भाऊ आज एकत्र आलेत, दोन पक्ष आज एकत्र आलेत, युती जाहीर झालेली आहे आणि ह्याच्याबद्दल लोकांमध्ये जो आनंद आहे, एक उत्साह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताकद वाढली आहे. आज महाराष्ट्राची ताकद वाढली, आज मुंबईची ताकद वाढली, आज इथे राहणाऱ्या मराठी माणसाची ताकद जी वाढलेली आहे हे जाणवायला लागलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रासाठी लढणारे हे दोन पक्ष आज एकत्र येतात. ही जी एक भावना आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. मग जे काही वेळ असते ती योग्यच वेळ असते. ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करता ती योग्य वेळ. हे कसं घडलं म्हणजे महाराष्ट्राला खूप जाणून म्हणजे आजपर्यंत टू द पॉईंट मध्ये ते कसं सांगणार? नाही तुम्ही टू द पॉईंट सांगा, त्यातले मुद्दे टू द पॉईंट तुम्ही आम्हाला सांगा. कारण काय ना आदित्यजी काय झालं, हे सगळं घडल्यापासून माझ्या ते असं सविस्तर कोणी याविषयी बोललेलं नाही. अचानक एक दिवस एक मुलाखत होते, त्यातनं सुरुवात होते आणि जसं आपण म्हणतो एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस, असं पटापट सगळं होत गेलं. हे इतकं पटापट घडलं की हे खरंच पटापट घडतंय की ठरवून होतंय असा प्रश्न अनेकांना पडला. नाही, एक नक्की आहे. राजसाहेबांचा तो इंटरव्ह्यू आपण पाहिला असेल, पॉडकास्ट आपण पाहिला असेल आणि त्यानंतर अर्थात एक ही दोघांमध्ये भावना होती की महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्या जनतेचे जे विषय आहेत, आपल्या महाराष्ट्राचे जे विषय आहेत आणि महाराष्ट्रावर जो काही अन्याय होत आहे, मग तो भाजपकडून असेल, केंद्र सरकारकडून असेल, हा रोखणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि त्या इंटरव्ह्यू नंतर आपण पाहिलं सगळं काही होत गेलं पुढे. त्यानंतर तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न झाला. भाषेला विरोध नाही आहे, पण हे जबरदस्ती कोणीतरी आपल्याला काहीतरी लादतंय, त्याला विरोध म्हणून सगळे एकत्र आलो आणि त्यानंतर ते घडत गेलं सगळं काही. कसं घडलं तेच म्हणजे महाराष्ट्रात मी हा प्रश्न का विचारतोय आणि मला याच्याबद्दल का जाणून घ्यायचं म्हणजे मलाच नाही, मला जाणून घ्यायचं काय माहितीये ना, कसं ह्यापेक्षा का घडलं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि का घडलं हे आपल्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही प्रत्येक दिवशी बातम्या बघा, तुम्ही प्रत्येक दिवशी पेपर बघा, कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रावर काहीतरी दिल्लीवर अन्याय होतोय, कुठे ना कुठेतरी लचके तोडण्याचा प्रयत्न होतोय. मुंबईतल्या जागा म्हणजे आज मुंबई ती मुंबई राहणार की अफगाणिस्तान होणार हा देखील प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहेच. आता इथे जिथे आपण बसलोय कलानगर, याच्या मागे BKC, त्याच्या पलीकडे धारावी फुकटात तर दिलेलंच आहे. म्हणजे मुंबईकरांचा आवाज असेल, महाराष्ट्राचा आवाज असेल, जे भाजप दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या विरुद्ध कुठेतरी हा बंड तर होणारच होता. त्याला एक मार्ग मिळाला. मला त्याच्यावर सविस्तर बोलायचं आहे. मुंबईतले अनेक मुद्दे मला तुमची चर्चा करायची आहे. परवाच मी खरं तर तुमचं एक पुस्तक बघितलं, तुमच्या पक्षाकडनं एक तुमच्या पक्षाने प्रकाशित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या वेळेतलं आणि नंतरच्या काळातलं जी सॅफ्रन अँड ब्लॅक माझ्याकडे थोडीशी मोठी आवृत्ती त्याची. त्याच्याबद्दल मला खूप बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही कारण या महापालिकेच्या निवडणुका आहेत, शहराबद्दलच्या निवडणुका आहे, त्याच्याबद्दल बोलायचंच आहे. पण म्हणून मी म्हटलं की आधी हा मुद्दा मला, कारण आजचा हा मुद्दा आहे आणि हे लोकांच्या मनातले प्रश्न विचारून झाले की मग मी पत्रकार म्हणून माझ्या मनातले प्रश्न तिथे विचारेन. ही प्रक्रिया घडताना, कारण हा भावनिक मुद्दा, तुम्ही मगाशी म्हटलात की अनेक जणांना याच्याबद्दल एक रिस्पॉन्स, जो पहिला रिस्पॉन्स कोणाचा, पहिली प्रतिक्रिया होती ती भावनिक प्रतिक्रिया अर्थात होती. माझ्या मते जेव्हा शिवसेना मनसे वेगळे किंवा कुटुंबातनं जे वेगळे झालात त्या गोष्टीला आता 20 वर्ष झाली. आम्ही तेव्हा पत्रकार म्हणून फार तरुण होतो. तेव्हा तुमचं वय 15 वर्ष असेल साधारणपणे, 14 15 तुमचं वय असेल. तुम्ही त्याच्यानंतर या दोन्ही पक्षांची वेगळी वाढ, कारण तुम्ही त्याच्यानंतर सक्रिय राजकारणात आला. 2010ला तुम्ही युवा सेनेची मतदार समिती, 9 की 10 म्हणजे 10 साली तुम्ही युवा सेनाची सूत्र तुम्ही स्वीकारली. त्याच्यानंतर खूप राजकारण झपाट्याने बदलत गेलं. पण मधल्या काळामध्ये दोन्ही पक्षांचा मुद्दा एक होतात, दोन्ही परिवारांचा मूळ खरं तर एक होतात, वेगवेगळे लढत होतात. आज मागे वळून बघताना असं वाटतं की तेव्हा एकत्रित ताकद राहिली असती तर हे सगळं बदल. आता बघा, ताकद वाढली, दोन्ही एकत्र येऊन महाराष्ट्राची ताकद वाढलेली आहे. महाराष्ट्राची एक जे बळ आहे ते वाढलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे घराणं जे आहे आमच्या रक्तातच, म्हणजे पणजोबांपासून महाराष्ट्रासाठी असेल, देशासाठी असेल, आपल्या लोकांसाठी असेल, आपल्या जनतेसाठी असेल, लढण्याची जी एक हिंमत तर आहेच, पण एक पोटतिडकी आहे ती नेहमीच आहे. रक्त तर एकच आहे.
आणि हे घराणं संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारं घराणं आहे. ते आज एकत्र आलं. मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. तर मी जसं बोललो ना की त्यावेळी काय झालं, जर तर ठीक आहे, झालं ते झालं, पण आता पुढे काय, महाराष्ट्र कुठच्या दिशेने पुढे जाणार, त्याच्यावर आमचं लक्ष आहे. पण हे झालं जेव्हा मला एक म्हणजे हे मला खूप जाणून घेण्यात खूप उत्सुकता आहे, व्यक्तिक्षा आहे मला आहे, कारण मी सगळं तुम्हाला वाटतं ती सगळी प्रक्रिया मी बघितली आहे. मग तुम्ही जेव्हा भेटलात इतक्या वर्षांनंतर, तुमचे काका आहेत राज ठाकरे, पहिलं तुमचं अर्थात ऑकवर्डनेस होता किंवा काय होतं तुम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा इतक्या वर्षांनी नाही, भेटला? बिलकुल नाही. म्हणजे एक तर आम्ही दोन्ही बाजूने, म्हणजे मी आणि तेजस असेल किंवा अमित आणि उर्वशी, आम्ही दोघेही मला वाटतं जसे आमच्यावर संस्कार झालेले आहेत. कधी कुठच्याही कार्यक्रमात आधी जेव्हा भेटायचो तेव्हा आम्ही एकमेकांना जाऊन म्हणजे हाय हॅलो कसं आहेत काय वगैरे ते बोलायचोच. तर त्याच्यात काही ऑकवर्डनेस नव्हता. पण मला वाटतं एक परिवार म्हणून एक आणि एक राजकीय पक्ष म्हणून तर आज दोन्ही एकत्र येतोय. आणि तुम्हाला खरं सांगू का, तर फक्त आम्ही दोन परिवार म्हणून नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची जी भावना आहे ती दिसायला लागली. म्हणजे ज्या दिवशी तो डोममध्ये पण कार्यक्रम होता त्रिभाषा सूत्रीच्या विरोधात, की तिसरी भाषा आमच्यावर लादू नका, तेव्हा पण मी अवतीभोवती जे लोक पाहत होतो, काही अर्थात ओळखीचे होते, काही तरुण होते जे आमच्या वयाचे आहेत, काही जुनी मंडळी होती, जेव्हा म्हणजे उद्धवसाहेब आणि राजसाहेब जेव्हा आमच्या वयाचे होते तेव्हापासून त्यांना पाहिलेलं आहे. पण त्यांच्या डोळ्यात जे आनंद अश्रू होते, त्यांची जी भावना होती, काही लोकांचा आवाज फुटेनासा झाला होता. त्यानंतर जी लोकं मला भेटलेली आहेत, आता परवा पण मी पुण्यात होतो, तिथे जी लोकं भेटली, मध्ये जे दौरे झाले तिथे जे लोकं भेटली, त्यांच्यामध्ये एकच भावना होती की तुम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे. आणि आम्ही सातत्याने हेच सांगत होतो की जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार, आणि एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी आलोय. तर मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. आम्हाला पण ही जाणीव आहे की आता गरज आहे ह्या महाराष्ट्रासाठी लढण्याची. नाहीतर जे भाजप करत आहे ते म्हणजे तुम्हाला सगळे आदेश सुरत अहमदाबादवरच येतील, असं ते झालेलं आहे. पण जेव्हा तुम्ही आज एक म्हणजे गेल्या अनेक दिवस बैठकांची सत्र सुरू आहेत, तुमच्या पारिवारिक भेटीगाठी तर होताच आहेत, कौटुंबिक भेटीगाठी होताच आहेत, पण राजकीय सुद्धा चर्चा सुरू आहेत. मग जागांची वाटाघाटी असेल किंवा कोण कुठे लढेल, एक स्ट्रॅटेजिकल तुमच्या बैठका होतात. तुम्ही राज ठाकरेंकडे एक राजकीय नेते म्हणून कसं बघता? तुमचा कसा अनुभव राहिला? आम्ही आता अर्थात एक कारण तुमची पहिलीच वेळ असेल त्याच्याशी राजकीय दृष्ट्या डील करण्याची. हो, नाही, आधी पण अर्थात आधी भेटी व्हायच्या, म्हणजे ते सगळं व्हायच्या आधी. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आत्ता गेले 2-3 महिने आम्ही जे भेटीगाठी होतात वगैरे, अर्थात एक वेगळी पुन्हा एकदा फॅमिली म्हणून, परिवार म्हणून एक वेगळी त्याला मजा आहे, एक वेगळी भावना आहे, आणि ते चांगला आनंद होतो. म्हणजे आज खरोखर मी परत आज जसं एकत्र आलो, एक परिवार म्हणून पण थोडं वेगळं आणि चांगलं वाटतं. तुम्ही कसं तुम्ही जेव्हा राजकीय नेते म्हणून त्यांच्याकडे बघतात, काय शिकता किंवा काय ऑब्झर्व्ह करता राज ठाकरेंमध्ये नेता म्हणून? आता इतकी वर्ष वडिलांनंतर बघतच आलात, आता तुमच्याकडे एक ॲडिशनल. हे दोन्ही नेते, त्यांची बोलण्याची शैली, एक करिश्मा, दोघांचं लोकांना एकत्र करण्याची किंवा एकत्र आणण्याची ताकद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी पाहिलं ना, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्येच त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रासाठी जे काही बाकीचं असेल ते बाजूला ठेवून आम्ही एकत्र येत आहोत. मला वाटतं त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं, मग उद्धव साहेबांनी एक पाऊल पुढे टाकलं. ते दोघांनी ही वेळ ओळखणं की हे आता महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, ते मला वाटतं सगळ्यात मोठं पाऊल आणि ऐतिहासिक पाऊल असेल. कदाचित पुढे जेव्हा ह्या काळाचा इतिहास लिहिला असेल तेव्हा आजचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा ठरेल. पण माझा प्रश्न की तुम्ही काय त्यांच्यात ऑब्झर्व्ह काय? हेच तर मी सांगतो ना की दोन्ही नेत्यांनी आणि राजसाहेबांनी देखील हे बघणं की आज गरज काय आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, खरं सांगायचं झालं तर राजसाहेबांचं पण किंवा उद्धव साहेबांचं पण आजचा दिवस जो आहे, ठीक आहे, युती किती जागा, किती कोणाला जागा जातात, कुठच्या जागा जातात, हे जागा वाटप हा एक निमित्त आहे. पण युती म्हणून एकत्र येणं किंवा दोन पक्ष म्हणून एकत्र येणं म्हणजे ह्या दोन विचारधारा एकत्र येणं आहेत, ह्या दोन ताकदी एकत्र येण्यात, आणि हे ओळखून की चला आपल्याला एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी लढण्याची जी गरज आहे ते फार महत्त्वाचं आहे. हा एक मनाचा जो मोठेपणा आहे ते एक महत्त्वाचं राहतच. काय म्हणतात तुम्ही, म्हणजे आता ठीक आज मुलाखतीत तुम्ही राजसाहेब म्हणतात, पण तुम्ही काका म्हणून त्यांना कशा? लहानपणीपासून राजा काका म्हणत आलो. अच्छा, राजा काका तुम्ही. मग आता इतक्या वर्षांना जेव्हा डील करतायत त्यांनी, आता पुढच्या वेळी मी तुम्हाला घेऊन जातो तिथं सोबत, जेव्हा आम्ही पारिवारिक. मला खरंच मला आवडेल खरं तर, म्हणजे कोणाला आवडेल, म्हणजे इतकी बघा काय तुम्हाला सांगू का,